नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ गवारी. आज आलोय आपण विनायक ऑटोमोबाईल गॅरेजला. तर आपल्या गाडीची ना इंडिकेटर टाकायचे दोन चालू आहे, तर मागचे बंद आहेत. तर आता हे दोन्ही उपसून टाकणार आहे आणि मागचे नवे टाकणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना, हे इकडे फिटर आहेत, त्यांचे नवीन हे फिटर आहेत आणि मेन मालक आहे ना विनायक दादा. खूप दिवसापासून इच्छा होती यांच्या काय आहे ना, आमच्या दोघा भावांच्या गाड्या आहेत ना, यांच्या घरात बनवल्या एकदम मस्त गाडीचं काम करीतात. मित्रांनो, तुम्हाला पण यायचं असेल ना तर तुम्हाला ॲड्रेस सांगतो. पोस्ट ऑफिस समोर विनायक ऑटोमोबाईल गॅरेज आहे. तर आम्ही चालू आहे आता खंडोबाच्या जत्रेला. तोपर्यंत आता माझी सुट्टी झाली आणि मी गाडी टाकली रिपेअरिंगला. हे पटापट करून घेतील, तोपर्यंत आमचाही टाइमपास होता. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जत्राला झाला खंडोबाच्या जत्राला. इकडे खाली निसर्ग प्रपावाडा गाडी सुटलाय. इकडे गाड्यांचं दुकान पहिलंय आणि आता निसर्गाचा ना चालत. आता आम्ही निघू पुढं. बघू आता गेट लागलाय का नाही. आता गेट लागला तर डोक्याला ताण वाटतंय. गाड्या वेड्या तिकडे जाते नाही, पण आम्ही बघ गेटच्या खालून वाकून जाणार आहे. तिकडं निसर्ग आहे मागे. निसर्ग हे इकडे मागे या चालत त्याला उचलून चालवलं. मोकार गाड्या मागत आहे, पावडे मागत आहे मध्ये. त्याला असं नादी चालवलंय. मित्रांनो, निसर्गाचा नाना चालत त्याला घेऊन या बाया. पुढे काळी पिवळी उभी आहेत गाड्यांनी, जिबडी उभी आहेत आणि गेट काही रागेल नाही. म्हणजे आता आम्हाला काही टेन्शनच नाही. आम्ही डायरेक्ट गेट त्या आईच्या गावात लागलं रे. मग आता गेट म्हणजे आम्हाला वाकूनच जायला लागलं. आता त्या साईडला लोक आहेत त्या जात्यात, पण त्या कदा खतरनाक राहते ना, खतरी राहते, थोडा रिस्की राहत आहे ना. त्याच्यामुळं थोडा वेळ गप मरून घेतो. हे इकडं कुठंतरी पावडा खातो. इकडे पावडा आहे नाही. हां आहे पावडा आहे. पावडा बिवडा खातो आणि मग आपल्या पोंगाडी निघून गेली का मग ते साईडला सटकतो. अजून तर काही पोंगाडी येईल नाही. त्याच्यामुळं त्या पुरे अटकल्यात आणि कामं चालू. त्याच्यामुळं त्यांचं एवढी धावपळ चालू आहे. दादा याच्या खालून वाकून जायला लागल ना का यायला. नाही हे इकडून आहे ना, इकडून घुसायचा इकडून. चला रे परानो पटक्यान, पटापट चाला पटक्यान. इकडं काम चालू. मग दगडा बिगडा टाकायचा आहे. तर मग रेल्वे काम करायचं तिकडं साईडला जायचा. काय नवीनच बांधकाम चालू आहे. पोरी चाल पटापट. पोरी पटापट चाल ना. ते तिकून काय वाकून एकूण काय एकूण. रेल्वे गेट क्रॉस करून आलो या साईडला. आता इकडे रिक्षातून इकडे गेला का खंडोबाचं मंदिर आहे इकडं. इकडे चल चल पटापट चल. या इडे या बाई इकडे गाड्या आल्यात. पावडे या इकडे निसर्गाने मोकार नाटका करी सोडला. आलाय खंडोबाचं मंदिर आहे. गोटीतलं आहे. जागृत देवस्थान आहे. चंपाषष्ठी निमित्तानं आहे. इकडे यात्रा आहे आणि त्याच्यामुळं मग आम्ही आलो दर्शन घ्यायला. दर्शन घेऊ. तुम्हाला दर्शन पण दाखवू आतमधला. ठीक आहे मित्रांनो. येळकोट जय मल्हार. बघा मोठा जत्रा पोस्टर चालू आहे. निसर्ग चालाय पुढं पुढं. आता झालंय दर्शन बिर्शन घेऊ. मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे घेऊन झालंय. आता आम्ही चालू घरी. बघा निसर्गाला जाम मजा आली. फुगा खेळ सुटलाय. काय ऐकणार कर उड्या स्वतः दिल्या 10 रुपयाचा घेऊन. आता तो घरी जावंच तोवर टिकतो का नाही का जातो फुटून.